2 ऑगस्ट मैत्री दिन। मैत्रीची अनेक उदाहरणं आपण नेहमीच बघत असतो। कुठल्याही प्रसंगी जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा मैत्री हे एकमेव नातं आपल्या पाठीशी ठामपणे उभे असतं। रक्ताचं नसलं तरी हे नातं आपल्या आयुष्यात स्वतः एक वेगळं असं अस्तित्व निर्माण करत असतं। म्हणूनच आपले मित्र किंवा मैत्रीण आपल्या आयुष्यात खास असे असतात। असंच एक खास सर्वांपुढे आदर्श निर्माण करणारं नातं आहे गिरीश आणि सुवर्णा यांचं। बघूया नेमकं काय खास आहे। सन फार्मा येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। मैत्रीत चांगल्यात चांगलं काय होऊ शकते हे मी अनुभवलं आहे। माझे वडील गिरीश पाटील हे माझे वडीलच नव्हे तर माझे खूप चांगले मित्र आहेत आणि मी त्यांची मैत्री देखील अनुभवली आहे। मैत्रीत सच्चेपणा कसे जपायचं हे मी त्यांच्याकडूनच शिकलो। त्यांची महाविद्यालयीन जीवनातील मैत्रीण आणि माझी सासूबाई सौ सुवर्णा पाटील यांना मी सर्वप्रथमच भेटलो आणि त्यांचा स्वभाव देखील मला आवडला। त्यांची मुलगी प्रिया पाटील हिच्यासोबत माझे विचार जुळतील मनात कधी वाटलेच नव्हते। प्रिया आणि मी सुरुवातीला कधीच भेटलो नव्हतो। मुंबई येथे SAP चा कोर्स करत असताना त्यांच्या घरी माझं कधी जाणं झालंच नाही, पण तिच्या मम्मी पप्पांसोबत चांगला परिचय होताच। जेव्हा आम्ही विचारांनी जवळ आलो तेव्हा निखळ मैत्री जपावी हेच ठरवलेलं। आमचे दोघांचे कुटुंब नातेवाईक नसतानाही मैत्रीतून जवळ आले होते। कुठलीही रक्ताची नाती नसताना या दोन्ही कुटुंबामध्ये आपुलकी फार मोठी होती। सुखदुःखात सहभागी होणे आणि लग्न समारंभात येणे जाणे तर होतेच। मी प्रियासोबत तशी मैत्रीच ठरवली होती, पण त्याचे रूपांतर प्रेमात कधी झाले कळलेच नाही। प्रियाचे पप्पा हे पोलीस उपनिरीक्षक आहेत, पण स्वभावाने खूप मवाळ आहे। त्यांनी सकारात्मक चर्चा केली व आमच्या दोन्ही परिवारांनी आमच्या लग्नास मान्यता दिली। आज चक्क मी आणि प्रिया एकत्र नाही आलोय तर 2 मैत्रीपूर्ण कुटुंबांना जोडण्याचे कार्य आम्ही पूर्ण केले आहे। हा मैत्रीसाठी एक खूप मोठा संदेश आहे। समाजात मैत्रीचे नेहमी खूप चुकीचे नियम दाखवले जातात, पण तसे नाहीये। आजही निष्पाप निरागस आणि प्रामाणिक मैत्री जपली जात आहे आणि त्याचे उदाहरण द्यायचे म्हटले तर ते आमचे कुटुंब आहे आणि हा समाजासाठी एक सकारात्मक संदेश आहे।
माझे मम्मी पप्पा आणि माझ्या मिस्टरांचे मम्मी पप्पा या उभय कुटुंबांचा गेल्या 30 ते 35 वर्षापासून स्नेहसंबंध आहे. माझी मम्मी सौ सुवर्णा पाटील आणि माझे मिस्टरांचे पप्पा म्हणजेच माझे सासरे गिरीश पाटील हे खूप चांगले मित्र आहेत. यांची मैत्री मला नेहमीच आदर्श आणि आदरणीय ठरली आहे. माझे मिस्टर प्रेम पाटील यांच्याशी माझा पहिला परिचय हाईक या ग्रुपवर झाला. तिथे आमचा संवाद सुरू झाला. आमचे आचार विचार जुळले आणि आम्ही विचारांनी कधी जवळ आलो आम्हालाही कळाले नाही. प्रेम पाटील हे गिरीश पाटील यांचे चिरंजीव आहेत असे ऐकून मला खूप सुखद धक्का बसला. आमचे कौटुंबिक संबंध होते पण प्रत्यक्ष कधी भेट नव्हती. आम्ही दोघांनी जेव्हा आमची मम्मी पप्पांची मैत्री जेव्हा समजून घेतली तेव्हा इतके आश्चर्य वाटले की इतके वर्ष त्यांनी आपापले संसार सांभाळून ही मैत्री टिकवून ठेवली आहे आणि पुढेही ते टिकवतील. आमची ही मैत्रीच होती पण हे दोघं कुटुंब जर एकत्र कायमचे जोडायचे असेल तर काय करावे यावर आम्ही दोघांनी चर्चा केली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाविषयी आम्ही आमच्या कुटुंबांसोबत चर्चा केली आणि त्यांनाही विश्वासात घेतले. आमच्या कुटुंबांनी एकत्रित विचार करून आम्हाला लग्न करण्याचा होकार दिला आणि मी प्रेम पाटील यांची लाईफ पार्टनर झाली. माझे पप्पा आर.बी. पाटील हे पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी आम्हाला खूप समजावून घेतले. माझे मिस्टरांची मम्मी म्हणजेच माझी सासूबाई सौ मीनाक्षी पाटील यांनी मला सुनेपेक्षा मुलगी म्हणूनच स्वीकारले आणि मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते. मैत्री कशी असावी याचं कोणी उदाहरण विचारलं तर मैत्री माझ्या मम्मी आणि गिरीश अंकल यांच्यासारखीच असावी असेच सांगेल. आजही ते पूर्वीप्रमाणे मन मोकळे आणि दिलखुलास वागतात. मी 2 पवित्र मित्रांना कुटुंबांनी जोडले याचेच मला समाधान शेवटपर्यंत राहील. धन्यवाद. गिरीश पाटील आणि सुवर्णा पाटील यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांच्या मैत्रीला तितक्याच समजूतदारपणे आणि जबाबदारीने समजून घेतलं. सुवर्णा यांचे पती पोलीस उपनिरीक्षक आहेत आणि त्यांनीही या मैत्रीच्या नात्याला नेहमीच आदर्श मैत्रीचं नातं मानलंय आणि त्यामुळे आपलं मैत्रीचं नातं गेल्या 35 वर्षापूर्वी होतं तसंच आहे असं सुवर्णा पाटील यांचं म्हणणं आहे. मी सुवर्णा रोहिदास पाटील, पोलीस उपनिरीक्षक आर.बी. पाटील यांची पत्नी. सर्वप्रथम मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनात काही गोष्टी अशा घडतात की त्या अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगाव्याशा वाटतात. प्राध्यापक गिरीश पाटील हे माझे खूप जुने चांगले मित्र आहेत. हे मला स्वाभिमानाने सांगावेसे वाटते कारण गेली 35 वर्ष आमची खूप चांगली मैत्री आहे. लग्नानंतर तर फक्त आमचीच मैत्री नाही तर माझे मिस्टर आर.बी. पाटील आणि गिरीश पाटील यांची पत्नी मीनाक्षी पाटील यांचाही सहभाग असल्याने दोन्ही कुटुंब आचारविचारांनी एकत्र आलेले आहेत. आम्ही दोन्ही कुटुंब एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत आलेलो आहोत. कुठलाही हेतू नाही, अगदी प्रांजळ निखळ मैत्री. अशी मैत्री असल्या कारणानेच की काय आमच्या दोघांची मुलं म्हणजे गिरीश पाटील यांचा मुलगा प्रेम आणि माझी मुलगी प्रिया या आचारविचारांनी एवढे प्रभावित झाले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशी प्रामाणिक आणि प्रांजळ मैत्री कुणाला म्हणावी तर ती उदाहरण आमचंच दिलं पाहिजे. मैत्री नातेसंबंधात बदलावी यासाठी आमच्या दोघांच्याही मुलांनी म्हणजे प्रेम प्रियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आमच्या मैत्रीचा नैतिकच विजय म्हटला पाहिजे. आजही आमची मैत्री आहे तशीच आहे, अगदी 35 वर्षापूर्वी होती तशी. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. प्रेमप्रिया हे सुखाने संसार करत आहेत. आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत. माझे पती आर.बी. पाटील आणि गिरीश पाटील यांची पत्नी मीनाक्षी पाटील यांचाही नैतिक पाठिंबा
म्हणजेच दोन्ही कुटुंबाचं सहकार्य खूप बळ देऊन जातं. प्रामाणिक मैत्रीचा सकारात्मक संदेश म्हणजे आम्हा दोघांची निरागस, प्रांजळ, निखळ मैत्रीच आहे. धन्यवाद. तर गिरीश पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील ह्या गृहिणी असून त्या देखील आयुष्यातील प्रत्येक प्रसंगी गिरीश पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्यात. तर त्यांनी देखील गिरीश पाटील आणि सुवर्ण पाटील यांच्या मैत्रीला वेळोवेळी दाद दिली आहे. दरम्यान गिरीश पाटील यांचं नेमकं मैत्रीविषयी मत आहे तरी काय याची उत्सुकता तुम्हालाही लागलीच असेल ना, तर ऐकूया त्यांच्याकडूनच. नमस्कार, मी गिरीश पाटील, ॲम्ब्रो ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम तुम्हाला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे असतं काय? निखळ, प्रामाणिक आणि प्रांजळ असं नातं. मैत्री करणं सोपं असतं, पण मैत्री निभवणं देखील तितकंच कठीण काम असतं. ह्या मैत्रीविषयी एक छोटीशी माझी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपल्या आई वडिलांच्या मैत्रीच्या नात्याला डोळ्यासमोर ठेवून प्रेम आणि प्रिया अगदी सुखाचा आणि मैत्रीपूर्वक संसार करत आहे असं या निमित्त म्हणायला हरकत नाहीये. मात्र आजच्या या युगात जेव्हा एक मुलगा आणि मुलगी सोबत दिसले की त्यांच्यातील मैत्रीच्या नात्याला बदनाम करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात सुवर्ण आणि गिरीश यांचं नातं अंजन तर घालतंच. मात्र ज्या काळात एका